बाबी आठले सरांच्या घरी गेली. तिने जसा विचार केला होता तसंच आठले सरांनी आनंदाने तिचं स्वागत केलं. बाबीने आपली सगळी हकीकत, एकूण एक घटना ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने सांगितल्या. नंतर तिनं शेखरचं पत्र त्या दोघांना वाचायलाही दिलं. आठले सरांनी बाबीला विचारले, तुझा विचार पक्का आहे का? कारण यात खरी कसोटी आहे प्रत्येकाची. शेखर आल्यावर काय करील हा फार पुढचा प्रश्न आहे. त्याची कसोटी पाहण्यापेक्षा हा यज्ञ आपल्याला झेपतो की नाही ते पाहायला हवं. क्षणभर थांबून बाबी म्हणाली, माझ्या पुरताच विचार केला तो सांगू? बोल ना. लग्ना अगोदर मला मोह झाला, त्याची किंमत मीच मोजायला हवी. शेखरचा विचार आता नाही माझ्या मनात. त्याची साथ मिळाली तर त्याच्यासारखा पुरुष नाही. आज मला फक्त आधार हवा आहे. माझी वाटचाल मलाच करायची आहे, पाठीवरच्या ओझ्यासह. हे ओझं मला सोडायचं नाही, चुकवायचंही नाही. फक्त मधून मधून सावली हवी आहे. मी फक्त शेखरची वाट पाहणार आहे, तरी त्याच्या मार्गात आडवी येणार नाही. शेखर पक्क्या मातीचा आहे की नाही एवढंच पाहणार आहे. त्याच्या मार्गातली धोंड होणार नाही, त्याचं जीवन बेशिराक करणार नाही. त्यानं खुशाल लग्न करावं. मी स्वप्नातही त्याचं वाईट चितणार नाही. त्याला मी फक्त आजमावणार आहे आणि त्यासाठीच मला तुमच्या दोघांची साथ हवी. मस्तकात घन पडत होते. घन घन घन. आतला मेंदू कोणत्याही क्षणी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन बाहेर पडेल असं वाटत होतं. धीराचे सगळे शब्द कुणीतरी करवतीने खसाखसा कापले होते. तीच करवत आपल्याही कपाळावरून कुणी फिरवत आहे का काही कळत नाही. वरच्या छताचे रंग सारखे बदलत आहेत. निळा, पांढरा, लाल, हिरवा, जांभळा, लाल, पिवळा, नारंगी, लाल. असं का होतं? लाल रंग पुन्हा पुन्हा का दिसतोय? मोठ्यांदा ओरडू का? शेखर अशी हाक मारू का? नको. आई म्हणून किंकाळी फोडूया. कानाचे पडदे तर फाटतीलच, पण हे स्वरयंत्र सुद्धा बंद पडेल म्हणजे पडावं. छे, नाही सहन होत. गडाबडा लोळू का? नाही, पण इंचभर सरकता येत नाही. वेदना वेदना वेदना. कुणीतरी कड्यावरून ढकलून देतंय. खोल खोल खोल. अरे, इथं कुणी कसं नाही? मला जगून दिलं नाही ते बरोबर. तुमचे कायदे मी मोडले. धर्मराजाचा वारसा चालवताना मला अधिकार नव्हता. तुम्ही मला मारून टाकलीत. माझी तक्रार नाही. हे तुकडे गोळा करा ना. या देहाने तुमचं काय घोडं मारलं? हो, मारलं. बरोबर आहे, घोडं मारलं. हा देह मी तुमच्या स्वाधीन केला नाही. तुम्हाला तो घटकाभर मजेसाठी हवा होता. अगं आई, ओरडू का मोठ्याने? नाही उपयोग व्हायचा. आई येणार होती. ती घाबरली, अंधारात बसली. तिचं नाव म्हणे दुर्गा. प्रकाशाला भ्यायली. ओरडू का? नाही सहन होत. ओरडू नको. इथली शिस्त मोडेल. ह्या कोण? ह्या तर अक्का आठले. शेवटी तुकडे गोळा करायला तुम्ही आलात ना? छे, नाही सहन होत. आता मी ओरडते. आई, अक्का, शेखर, शेखर. तुम्ही बसा ना. उभे किती वेळ राहणार आहात सर? पांढऱ्या स्वच्छ युनिफॉर्म मधली नर्स आठले सरांना विचारित होती. तुम्ही ओळखता मला? अहो, मी तुमची स्टुडंट नाही का, शालिनी बर्वे? खरंच की. ओळखलंच नाही. युनिफॉर्ममध्ये आहेस ना? बरं झालं भेटलीस ते. मला जरा आतला हालहवाल सांग. किती वेळ आहे अजून?
बाबीला ना? होय. वेळ लागेलचं दिसतंय. काय पण तिचं धैर्य आहे सर. टेरिफिक. तोंडातून ब्र काढीत नाही. माशासारखी तळमळते आहे. तिची वेदना जशीच्या तशी डोळ्यात उतरते आहे. पण ती ओरडत नाही, विवळत नाही. लहानपणापासून जशी आहे तशीच आहे. सिस्टर, कुणाची तरी हाक आली. सरांना पुन्हा एकदा बसायला सांगून बर्वे निघून गेली. जशी आहे तशीच आहे हे वाक्य मागे राहिलं. आटले सर तिथल्या बाकावर बसले. ते स्वतःशी म्हणाले, खरं आहे. जशी आहे तशीच आहे. अशा व्यक्ती जन्माव्याच लागतात. ह्या पोरीला किती विशेषणं लावायची. आपल्या घरी ती फक्त 2 महिने राहिली. नंतर आपल्याच घरात वरच्या मजल्यावर तिने स्वतंत्र बिराड केलं. नानांनी तिचं नाव टाकलं ते टाकलंच. शरदचा प्रश्न नव्हता. दुर्गाबाई चोरून भेटायला यायच्या, तेही केव्हा तरी. ह्या सर्व कालावधीत तिने असंख्य वेळा तिची ताकद दाखवली. खुद्द आपणच चक्रावून गेलो, कातवलो, मात्र हिला कधी खोडून काढू शकलो नाही. महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी आपण कितीतरी वर्ष सांगितल्या. अनेकांनी त्या ऐकल्या. त्यातली तत्व भिनली ती मात्र बाबीतच. एकदा अशीच ती गप्पांच्या ओघात म्हणाली होती, सीता कुंती ह्यांच्या ध्येयाचं कौतुक जरूर करावं. पण त्यांच्याच अंश घेऊन कुणी एखादी ह्या काळात वावरायला लागली तर त्या काळात न झालेले धिंडवडे आज प्रत्यक्ष पाहायला मिळतील. सीतेचा त्याग करण्यापूर्वी रामानं लक्ष्मणाकडून का होईना, पण सीतेला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी तुझा त्याग करीत आहे. इथं आमचा राम पत्रातून टाळं फोडतोय की मी तुझाच आहे, तू माझी आहेस. फक्त तो माझ्याबरोबर ह्या वनवासात यायला तयार नाही. आपण त्यावर चेष्टेने म्हणालो होतो, माझं घर तुला वनवासाप्रमाणे वाटतं का? असं कसं म्हणता सर? मला लाजवू नका अशी. आजूबाजूला सगळा वनवासच आहे की नाही? कसा? पहा ना, वनवासच आहे. ह्या जंगलातील फक्त झाडच तोडलेली आहेत. बाकी शॉपदांना तोंडा नाही. उलट त्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यांचे आकार बदलले आहेत. पूर्वीची माणसं त्या मानानं सुखी होती. कशी? त्यांचं आयुष्य सोपं होतं, रोखठोक होतं. सीतेचंच उदाहरण घ्या. लंकेत गेल्यावर तिला एक नक्की माहीत होतं की इथं आपण सोडून सगळे राक्षस. कुणापासून सावध राहायचं हे ती एकदाच कायम स्वरूपात ठरवू शकली. आपली अवस्था फार बिकट. इथं राक्षस कोण हे ठरवण्यातच अर्ध आयुष्य जातंय. दर दिवशी नवे राक्षस, नवे युद्ध. मॅटर्निटी होममध्ये बसल्या बसल्या आता आटले सरांना हा सगळा संवाद आठवला. पाठोपाठ घडलेल्या घटनाही त्यांना आता आठवायला लागल्या. दर दिवशी नवे राक्षस, नवे युद्ध. हेच खरं. ज्या शाळेत भक्तिभावाने, निरपेक्ष बुद्धीने नोकरी केली तिथेच नवे राक्षस पैदा होतील यावर एरवी आपण विश्वास ठेवला असता का? पण ते घडलं. बाबीला आधार दिला म्हणून सगळे उलटले. त्यांनी धूर्तपणे डाव टाकला. होटांवर हास्य, बगलेत सुरी, नजरेत आपलेपणा, काळजात विष, विंचवाच्या नागीत विष तर सापाच्या डोक्यात. जनावराच्या बाबतीत पटकन सांगता तरी येतं. माणूस हा एकच असा विषारी प्राणी आहे की त्याचं विषाचं मर्मस्थान सापडलेलं नाही. अशाच एका विषारी माणसाने आपल्याला दंश केला. संस्थेचे प्रमुख पळशीकर ध्यानी मनी स्वप्नी नसताना हे एकदा अचानक शाळेत आले. त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं. बसा. तुम्हाला मी का बोलवले असेल
हे तुम्हाला समजलं असेलच. नाही पंत, मला तशी कल्पना नाही. माझ्या कानावर तुमच्याबद्दल काही गोष्टी आल्या आहेत. कुठल्या गोष्टी? तुमच्या कॅरेक्टरबद्दल. आटले सरांचं डोकं तत्क्षणी बधीर झालं. पण तरी भिण्यासारखं त्यांच्याकडून काही घडलेलं नसल्यामुळे त्यांनी पटकन स्वतःला सावरलं. कुणाकडून समजलं? त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार नाही आणि तुम्ही ती विचारू नका. का? त्या तपशिलात जाण्याचं आता काही कारण नाही. तरी मला वाटतं ती नावं मला कळलेली बरी. मी नावांना बिलकुल महत्त्व देत नाही, कारण तशी ती माणसं फार सामान्य आहेत. पंत, मग ही चर्चा संभवच नाही. ती माणसं जर सामान्य असतील तर तुमच्यासारख्या असामान्य माणसांनी तिकडे लक्ष देता कामा नये. मी नाहीच लक्ष देत, पण त्यांना हा प्रॉब्लेम सुटत नाही. मी नाहीच लक्ष देत, पण त्यानं हा प्रॉब्लेम सुटत नाही. तुम्ही लक्ष घातलं तरच ह्या प्रॉब्लेमला महत्त्व येतं. तुम्ही लक्ष देऊ नका. मॅटर एंड्स. आटले, असे एक्साइट होऊ नका. शांत राहा. मी तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगतोय. पळशीकर, विश्वास घ्यायचं ते पुरतं. संपूर्ण विश्वासात घ्या. त्यात अर्धवटपणा नको. मला नावं सांगा. तुम्हाला नावाशी काय करायचं आहे? म्हणतात काय ते? तुमच्या कॅरेक्टरबद्दल. निश्चितपणे काय? तुमच्या घरात फडके नावाची मुलगी आहे. ती कोण? पास स्टुडंट आहे इथलीच. ती तुमच्या घरी का? त्याचं कारण फार निराळं आहे. तिच्या बाबतीत लोक बोलतात. आटले थरथरत बोलत, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करत उभे राहिले. आटले, शांत व्हा. मी यात एरवी लक्ष घातलं नसतं, पण त्या मुलीपायी खुद्द तुम्हा नवरा बायकोंचे संघर्ष व्हायला लागले आहेत असं समजलं म्हणून बोललो आज. पळशीकरांकडून असं विधान येताच आटल्यांच्या जिभेवर शब्द आले. त्यांना सांगावंसं वाटलं. पंत, सळमळकर बाईंच्या आणि तुमच्या प्रकरणापायी तुमच्या घरी जे काय चाललंय तेवढंच तुम्ही सांभाळा. पण आटले काहीच बोलले नाहीत. पळशीकर मानभावीपणाने म्हणाले, मी फारसं महत्त्व देत नाही, पण तुमचं जे काही इमेज आहे त्याला धक्का लागतो म्हणून. पंत, पण काही घडलं नसताना? आटले, लोक उगीच बोलत नाहीत. त्यांनी गोष्टी पाहिल्या, मग त्यांनी छातीटोकपणे पुढे यावं. आटले, तुम्ही समाजात वावरत आहात. तुम्हाला लोक कसे असतात माहीत नाही का? मी त्या माकडांना महत्त्व देत नाही. मला द्यावं लागतं. का? सुपरवायझर्स, कमिटी मेंबर्स आणि काही शिक्षक म्हणतात की तुमचं लाईफ जर स्वच्छ असतं तर. बाकीच्यांची वेडीवाकडी वागण्याची टाप नव्हती. स्वतःच्या चारित्र्याबद्दल पळशीकरांनीच विषय काढल्यावर आटल्यांची मोठी पंचायत झाली. शाळेतल्या सळमळकर नावाच्या शिक्षिकेची त्यांचे संबंध होते. ती गोष्ट जगजाहीर होती. मागे एकदा शाळेची ट्रिप 4 दिवसांसाठी औरंगाबादला गेली होती. त्यावेळी रात्री निजानिजी झाल्यावर सळमळकर बाई खुशाल पळशीकरांच्या खोलीत जाऊन झोपायची. ठाणेकर मास्तरांनी वॉच ठेवून ती गोष्ट उघडकीला आणली होती. इतक्या जाहीरपणे निर्लज्जासारखी लफडी करणारा हा ढोंगी माणूस आपल्या चारित्र्याचं समर्थन कसं काय करतो हे आता आटलेंना ऐकायचं होतं. पळशीकर म्हणाले, सुपरवायझर्स म्हणतात ते खरं आहे, बरोबर आहे. पण माझं त्यांना सांगणं आहे की माझ्या खोलीचे दरवाजे मी बंद केले की माझं खाजगी आयुष्य सुरू होतं. त्या आयुष्याशी इतरांचा संबंध नाही.
कुणी तिकडे पाहू नये. हे विधान ऐकताच आटल्यांना किळसच आली. उबग आला. असा व्यभिचारी वरिष्ठ अधिकारी आपल्याशी न्यायबुद्धीने वागेल ही अपेक्षा करणं गाढवपणाचं होतं. ते म्हणाले, पंत, ही चर्चा इथंच थांबलेली बरी, कारण खोलीच्या आत माझं खाजगी जीवन सुरू होतं, असं पळशीकर बिनदिक्कतपणे म्हणू शकतात. आणि आटल्यांच्या नसलेल्या खाजगी जीवनाचा जाब विचारला जातो, हे मला सहन होत नाही. बिनदिक्कत शब्दाऐवजी आटल्यांना बेशरमपणे हा शब्द वापरायचा होता, पण आजवरच्या संस्कारांनी तो शब्द तोंडात आला नाही. पळशीकर काही बोलतील याची वाट पाहून आटले म्हणाले, पंत, मी ही शाळा सोडतोय. का? मी असल्या वातावरणात राहू इच्छित नाही. हा पलायनवाद झाला. तुम्ही पेशाने शिक्षक आहात. सत्याची कास सोडू नका. ही तुमची प्रत्येक विद्यार्थ्यास शिकवण आहे. जरूर आहे. पण पंत, नुसती शिकवण मुलांच्या मनावर कधीच परिणाम करीत नाही. त्याला आचरणाची जोड लागते. ती ह्या संस्थेत लाभायची नाही म्हणून जातो. आटले बाहेर स्वतंत्र हेच आहे, म्हणून हे इथं असावं असं म्हणणं बरोबर नाही. तरी तुम्ही जावं असं मला वाटत नाही. आता थांबणं कठीण आहे. ज्यांना तुम्ही फालतू म्हणता त्यांच्यावरच तुमचा विश्वास. तसं असतं तर आटले, इतका वेळ मी तुमची बाजू ऐकलीच नसती. मला सगळ्यांना सांभाळायचं आहे. ही संस्था फार फालतू माणसांच्या हातात चालली आहे. कोण केव्हा कसा वागेल पत्ता लागत नाही. सप्रेसारखा कॅशियर अफरातफर करून पळेल यावर एरवी विश्वास ठेवला असता का कोणी? माझ्याच घरी राहिला, जेवला इतके महिने. तेव्हा तुम्ही जाऊ नका. तुमच्यासारखी माणसं मला हवी आहेत. सॉरी पंत. सॉरी काय? डोकं शांत ठेवा. मी चिडलोय का? मला तुमची बाजू ऐकून घ्यायचीच होती. ती मी ऐकली. आता पुन्हा एकदा सगळे जमूया. तुम्ही तुमची बाजू मांडा. कसली बाजू? कोण मांडणार आणि कुणापुढे? तुमचे कान जी माणसं फुंकतात, माझ्यावर वॉश ठेवतात, त्या फालतू माकडांना मी माझी बाजू सांगायची? तो ठाणेकर मास्तर. त्या सैतानाचं नाव घेऊ नका. ठाणेकर सैतान ना? बरोबर आहे. नंगे से खुदा भी डरता है. औरंगाबादच्या ट्रीपमध्ये हा सैतान दारू पिऊन धुवाकुळ घालत होता. शाळेतल्या शिपायांना हा मारहाण करतो. ह्याचा वर्ग चालू असला की अख्ख्या शाळेत म्हणे गोंगाट होता कामा नये. हा मास्तरींना चिमटे घेतो. हे सर्व इथं खपवून घेतलं जातं. आणि असले 4 शूद्र मास्तर तुमच्या कानाशी लागतात आणि तुम्ही मला जाब विचारता? नवल आहे. म्हणूनच ही संस्था नको. पळशीकरांकडे न बघता आटले त्या खोलीतून बाहेर पडले. पुन्हा त्यांनी शाळेचे तोंड पाहिलं नाही. ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा पाठवून दिला. आता बसल्या बसल्या आटल्यांना हा सगळा प्रसंग आठवला. आताही ते अस्वस्थ झाले. पळशीकरांचे सगळे संवाद आठवून त्यांचं डोकं जड झालं. माणूस किती पाताळयंत्री, किती मतलबी ढोंगी असू शकतो ह्या विचारांनी आटले सुन्न झाले. शाळेतून आपण जावं हीच त्याची खरी इच्छा होती. त्यामुळे त्यांना रान मोकळं झालं. सरमळकर आणि ते आता मोकळे होते. आपण त्यांचं काहीच करू शकत नव्हतो. तरी त्यांच्यावर आपलं अप्रत्यक्ष वजन असावं. आपण त्यांना नको होतो. आपल्यावर कोणता आरोप ठेवल्याने आपण उपाळून राजीनामा देऊ हेही त्यांना माहीत होतं. मोठ्या बेरकीपणाने त्यांनी हा डाव टाकला. श्वापदाचे आकार बदलले
हेच खरं. एक बाबीच काय ती निराळी भेटली. ह्या पोरीचं आयुष्यच चांगलं व्हायला हवं. बिचारी वेदनेने तळमळत असेल. परमेश्वरा, तिने आरंभलेल्या ह्या यज्ञात तिची आहुती घेऊ नकोस. तेवढ्यात मगाचीच नर्स धापा टाकत आली. सर, सर. बोल बोल, लवकर बोल. मुलगा. बाबी कशी आहे? एकदम ओके. बघायला येऊ? चला, बोलवायलाच आली होते.